चला तर मी इथं होते रेडी, कारण की मला जायचं होतं मार्केटमध्ये आणि 2-4 अशा गोष्टी घ्यायच्या होत्या. कोणत्या तर ते पुढे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतेच. आता रोज स्कूलमध्ये गेली होती आणि माझी सगळे घरचे कामं आवडले, जेवण वगैरे केली आणि म्हटलं चला जाऊया. कारण हा ब्लॉग खूप जरा जास्तच जुना आहे, त्यामुळे मी तो आता अपलोड करत आहे. तर छान अशी रेडी झाली आणि निघाली आणि आवडून मला फोन करून सांगितले स्टॉल किंवा स्कार्फ नक्की बांधून जा, कारण की पतंग वगैरे असं सर्वांकडे, त्याच्यामुळे तेच. आणि मग सर्वात आधी आली मार्केटमध्ये. हे त्यांनी सगळ्यात माझं आवडतं फेवरेट म्हणजे ते म्हणजे होतं मेकअपचं प्रोडक्ट. तर थोडंफार मेकअपचं प्रोडक्ट घेतलं, नंतर मग भाजीपाला घेतला, लगेच मग फ्रूट घेतले आणि इथं पतंग जे तिला हवी होती कार्टूनची ते अजिबात मिळाली नाही. मी 2-3 शॉप फिरले, फायनली मग जे मिळाली नाही का तेच घेतली आणि मग घरी आले. घरी आल्यानंतर भाजीपाला वगैरे आमच्या कॅम्पमध्ये येतो, पण आता गेली होती तर मग घेऊन आली. नंतर म्हटलं चला तुमच्यासोबत दाखवते जे काय घेतलं ते. आणि सर्वात आधी तर मी फ्रेश झाली, पाणी वगैरे पिली, 10-15 मिनटाची फ्रेश झाली, निवांत आराम केला. कारण की म्हटलं चला आता हे जे आहे ना भाजीपाला वगैरे हे मला आठवडाभर साठवून ठेवायचं असतं, त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला ते जे आहे ना ते काम मला खूप अवघड वाटते आणि तसंच खूप किचकटसुद्धा. तर चला मग तेच तुम्हाला दाखवले. तर सर्वात आधी फ्रूट घेतले आणि किवी घेतले. किवी माझी फेवरेट आहे, तिलाही आवडते, पण पेरू जरा जास्तच, कारण की खूप जास्त तिला पेरू आवडते, माहीत नाही का बरं. पण त्यामुळे पेरू घेऊन आली आणि थोडेफार ग्रेप्स घेऊन आली. हे थोडंसं म्हणजे फ्रूट्स घेऊन आली. लगेच मग भाजीपाला घेतला आणि तर दोघी असल्यामुळे जास्त काय नाही, पण म्हटलं चला घेतला तो स्टोअर करून ठेवायचा. तर मग तेच काम माझं चालू होतं, पण ते स्टोअर करायला घेतला. आणि हे सगळं भाजीपाला मला तोडूनसुद्धा घ्यायचं होतं. म्हटलं हा निवांत आपण तोडून घेऊया असं ठरलं. नंतर मग इव्हनिंगच्या वेळेस आपले कम्फर्ट झोनमध्ये आले, सगळे काही घरचे चाय वगैरे घेऊन झाला. आणि नंतर मग म्हटलं झाला तिळगुळची ज्यातनं लाडू बनवायचे होते. तीळ जे नाही ते मी भाजून घेतले आहे, प्लस तिथं शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेतले आहे. आणि गूळ जे ना ते लगेच माझ्याकडून कटच होत नव्हता, त्याच्यामुळे तो कसा बसा नाही करून मी फायनली तो कट करून घेतला. आणि तीळ झाले. आणि ते शेंगदाण्याची साल करणं हे खूपच डिफिकल्ट आहे आणि त्याच्यामुळे मग ते पण करायला घेतले. आणि साल जर मी कपड्यात बांधून काढते, कारण की हात माझा खूप जरा जास्त भासतो, त्याच्यामुळे ते थोडंसं मी कसं तरी करते. फायनली मग सायंकाळचे असे लाडू बांधून घेतले. छान छान लाडूपासून दिवसाचा शेवट केला. तर आता बाय बाय.